56 वर्षापूर्वी 1968 मध्ये भारतीय हवाई दलाचं विमान सियाचीनच्या ग्लेशियरमध्ये कोसळलं होतं. यात 100 जवान शहीद झाले होते. यापैकी मलखान सिंह यांचा मृतदेह 56 वर्षानंतर सापडला. मलखान सिंह यांचा मृतदेह फतेपूरला पोहोचल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मलखान सिंह यांच्या कुटुंबियासाठी हा क्षण शोक व्यक्त करण्याचा आणि सोबतच आनंदाचाही होता. इतक्या वर्षांनी आपल्या घरच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता आले अशी भावना कुटुंबियाची होती. दरम्यान मलखान सिंह यांचे आईवडील, पत्नी आणि मुलाचं याआधीच निधन झालंय. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शहीद मलखान सिंह यांच्या पार्थिवावर फतेपूर इथं अंत्यसंस्कार झाले. त्यांचा मृतदेह घरी आल्यानंतर कुटुंबियांची 56 वर्षे जुनी जखम पुन्हा ताजी झाली. लष्कराचे जवान स्थानिक पोलिसांसोबत मलखान सिंह यांचे पार्थिव घेऊन गावात पोहोचले. मलखान सिंह यांच्या लहान भावाला मंगळवारी मृतदेह आढळल्याची माहिती देण्यात आली. तब्बल 56 वर्षांनी मृतदेह मिळाल्यानंतर अचानक कुटुंबियांना विश्वासच बसला नाही. इतक्या वर्षांनी मृतदेह कसा मिळाला असा प्रश्न त्यांना पडला. पण हवाई दलाने मृतदेह आढळल्याचं अधिकृतपणे सांगितलं. हिमाचल प्रदेशातील रोहतांग इथं बर्फात गाडला गेलेला मलखान यांचा मृतदेह भारतीय लष्कराच्या डोगरा स्काउट आणि तिरंगा माउंटेन रेस्क्यूच्या कर्मचाऱ्यांना सापडला. AN-12 विमान 1968 मध्ये कोसळलं होतं. 102 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा 7 फरवरी 1968 ला अपघात झाला. चंदीगडहून लेहसाठी विमानाने उड्डाण केलं होतं. अनेक दशकं या विमानातील जवानांचे मृतदेह आणि विमान बर्फाखाली गाडलं गेलं होतं. 2003 मध्ये गिर्यारोहकांना या विमानाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने अनेक वर्ष शोध मोहीम राबवली, पण 2019 पर्यंत फक्त 5च मृतदेह मिळाले होते.